नागपूर विभागाच्या दौऱ्यावरती आहे। आवाज येतोय ना? नागपूर विभागाच्या दौऱ्यावरती आहे। यामध्ये वर्धा, गोंदिया आणि आज नागपूरमध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं जनसुनावणी आयोजित करत आहोत। खरं तर राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय हे मुंबईत बांद्रा येथे आहे, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या वाड्या वस्त्यावरच्या आदिवासी भागातल्या आणि पाड्यांवरच्या महिला भगिनींना काही समस्या असतील, त्यांच्या जर काही तक्रारी असतील, अनेक वर्षानुवर्ष न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये त्यांची काही प्रकरणं असतील आणि त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मागायचा असेल तर ते मुंबईच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकणार नाही। कदाचित आर्थिक अडचण असू शकते, माहितीचा अभाव असू शकतो आणि इतक्या लांबून आपण मुंबईच्या कार्यालयापर्यंत पोहोचलो तर तक्रार कशी दाखल करायची, कशा पद्धतीने आपल्याला न्याय मिळेल, असे अनेक प्रश्न या सर्वसामान्य महिला भगिनींच्या मनामध्ये असतात। म्हणून गेली 4 वर्षापासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जनसुनावणीचे आयोजन केलं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना खरं तर जागच्या जागी या तक्रारींचा न्यायनिवाडा व्हावा, निपटारा व्हावा आणि या महिला भगिनींना न्याय मिळावा। मग तो विधी सेवा प्राधिकरणाचा असेल, तो भरोसा असेलचा असेल, तो वन स्टॉप सेंटरचा असेल किंवा तो पोलीस स्टेशनमधल्या एखाद्या तक्रारचा असेल, या सगळ्यांमध्ये एकाच व्यासपीठावरती हे सर्व उपस्थित राहत या महिला भगिनींना न्याय देतात। आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे, खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामधून आमच्या राज्य महिला आयोगाला मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात, पण नागपूरमध्ये स्वतःच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्रीची जबाबदारी अतिशय सतर्कपणे निभावत असल्यामुळे आमच्याकडे नागपूर विभागाच्या फारशा तक्रारी नाही। दुसरी गोष्ट, आमचे समन्वयक जे आयोगाच्या माध्यमातून काम करतात, आमचा जिल्हा महिला बालविकास विभाग असेल, वन स्टॉप सेंटर्स असेल आणि याबरोबरच भरोसा असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने काम या भागामध्ये करतात। वन स्टॉप सेंटरचं मी मनापासून कौतुक करेल। या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या तक्रारदार येतात त्यांच्या अगदी 5 दिवसाची ती 10 दिवसापर्यंतची निवाऱ्याची व्यवस्थासुद्धा केली जाते। म्हणजे तक्रारदार महिलांना एकाच छताखाली, मग ती त्यांची मेडिकल तपासणी असू देत, विधी सेवा प्राधिकरणाच्या बाबत काही डॉक्युमेंट सबमिशन्स असेल आणि त्याचबरोबर तक्रार दाखल करणं असेल, हे सर्व काही एकाच छताखाली या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून होत असल्यामुळे आणि वन स्टॉप सेंटरमध्ये ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ह्या तक्रारी दाखल केल्या जातात, हे अतिशय विशेष आहे। त्याच्यामुळे तक्रारदार महिलांना मोठ्या प्रमाणातलं व्यासपीठ सर्वच क्षेत्रातून मिळत असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी आपल्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत। यामध्ये मी वर्ध्यामध्ये असताना 76 तक्रारी आमच्याकडे आल्या आणि वर्धा जिल्ह्यामध्ये ह्या 76 तक्रारी आल्यानंतर 2 कुटुंबांचा समझोता या जनसुनावणीच्या दरम्यान झाला। खरं तर आत्ता मी आपल्याकडे येण्यापूर्वी 5 मिनिटापूर्वीच बातमी वाचली की घटस्फोटाच्या प्रमाणाबाबत महाराष्ट्र हा देशात पहिल्या क्रमांकावर आला आहे। खरं तर एक पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणून आपली ओळख ही देशभरामध्ये तर आहेच, पण हिंदू विवाह कायदा आणि या लग्न संस्था या माध्यमातून आपण खरं तर देशामध्ये एक आदर्श घालून देण्याचा प्रयत्न कायम करत असतो। पण ही बातमी वाचल्यानंतर मला अस्वस्थ वाटतं आहे की आज महाराष्ट्र हा देशात जर घटस्फोटाच्या बाबत पहिल्या क्रमांकावर असेल तर याचाच अर्थ आहे की आम्ही समुपदेशनाला कुठेतरी कमी पडतो आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही राज्य शासनाला शिफारस केलेली आहे आणि त्या धर्तीवरती आता 10 प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर हे महाराष्ट्रात सुरू झालेले आहेत, पण हे प्रायोगिक तत्त्वावरती आहेत, ज्याचा खरा उपयोग आता आपल्याला या हे जे बातम्या पाहिल्या ते लक्षात येते की आपल्याला प्री मॅरेज काउन्सिलिंगची किती गरज आहे। यामध्ये लग्नानंतर काउन्सिलिंग करणं किंवा तेपर्यंत हे कुटुंब घटस्फोटापर्यंत पोहोचलेले असतात, 3 वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा त्यांचं काउन्सिलिंग व्हावं आणि केवळ पती पत्नी नाही तर त्यांचं सासर माहेर आणि कुटुंबात असलेल्या सगळ्या व्यक्तींना एकत्र बसून त्यांचं काउन्सिलिंग करणं, ते कुटुंब परत एकदा जुळवणं हा या पाठीमागचा उद्देश आहे। काल आम्ही गोंदियामध्ये 56 केसेस आमच्याकडे आल्या, त्याच्यामध्ये 8 कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी आम्ही यशस्वी झालो, त्यांच्यामध्ये समझोता झाला आणि 8 कुटुंब एकत्र आले। खरं तर कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि ही कुटुंब व्यवस्थित राहिली पाहिजेत। ज्यावेळेस घटस्फोट होतो त्यावेळेस केवळ त्या पती पत्नीचा होतो असं नाही, तर त्या कुटुंबामध्ये असलेल्या मुलांचं आयुष्य जास्त उद्ध्वस्त होतं। त्यांना आईच्या आणि त्याचबरोबर वडिलांच्या प्रेमाची गरज असताना त्यांच्यासमोर एक कुटुंब उद्ध्वस्त होत असताना त्यांच्यावरती त्याचा दूरगामी परिणाम होतो आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या या मुलांना पुढे आयुष्यामध्ये अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि आलेले नैराश्य असेल आणि याच्यामध्ये उद्याची जी युवा पिढी आहे त्याच्यामध्ये नकारात्मक गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढीस लागतात आणि म्हणून
केवळ पती पत्नी नाही तर त्या मुलांचं आयुष्य वाचवणं हे सुद्धा आमच्यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटरची संकल्पना ही मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आज माझ्या समवेत सन्माननीय जिल्हाधिकारी आहेत, सन्माननीय पोलीस अधीक्षक आहेत, CO आहेत, जिल्हा महिला बालविकास विभाग आहेत, सर्व अधिकारी आजच्या या जनसुनावणीला आहेत. एकंदरच तुमच्या लक्षात येत असेल की त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टींचं प्रचंड मोठ्या प्रमाणातलं गांभीर्य आहे. समाजामध्ये सुरक्षितता देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतच असतो. शासन प्रशासन यांच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचं पालन करत असताना काही गोष्टी नागरिक म्हणून आम्ही देखील त्याचं पालन केलं पाहिजे. याच्याबाबतची जनजागृती ही मोठ्या प्रमाणात होणं आहे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आयोगाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो. खरं तर महाराष्ट्रामध्ये 31% या वर्किंग वुमन आहेत आणि या वर्किंग वुमन ज्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षितता मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. 2013मध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता देण्यासाठीचा कायदा हा अस्तित्वात आला आणि हा पॉस ॲक्टच्या माध्यमातून कार्यरत असताना खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी आपण काम करतो त्याच व्यक्तीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी महिला पुढे येऊ शकत नाहीत किंवा IC कमिटी अस्तित्वात आहेत पण त्या फक्त कागदावरती आहेत का? या IC कमिटीकडे आलेल्या तक्रारींची जनसुनावणीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या हेअरिंगच्या माध्यमातून कुठे त्याची दखल घेतली जाते का? या सगळ्या गोष्टींचा तपास होणं फार गरजेचं आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने शॉपॅक लायसन हे 3 वर्षांनी आपण रिन्यू करत असतो पण कोणत्याही पद्धतीच्या IC कमिटीचं रिन्युएशनची आत्तापर्यंतची शासन निर्णय प्रक्रिया नव्हती. त्याच्यामुळे एकदा कागदावरती आलेलं IC कमिटी ही वर्षानुवर्ष राहत होती. मग त्यामधल्या काही व्यक्ती ह्या ट्रान्सफर झालेल्या असतात, प्रमोशनवर गेलेल्या असतात, काही व्यक्ती त्या ठिकाणी नसतातच. पण कागदावर दाखवण्यासाठी किंवा बोर्डवर लिहिण्यापुरते IC कमिटी असेल तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या 31% महिला भगिनींना कोणत्या प्रक्रियेतून आपण न्याय देणार हा एक प्रश्न. आणि म्हणून गेले ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्य शासनाला आम्ही शिफारस केली की ज्या पद्धतीने शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापना यांचं फायर ऑडिट होतं, फायनान्स ऑडिट होतं, त्याच पद्धतीने IC कमिटीचं सुद्धा ऑडिट झालं पाहिजे. आणि म्हणून मी महायुती सरकारला मनापासून धन्यवाद देईल. 22 ऑगस्ट 2025 रोजी सरकारने GR काढला आणि या GRमध्ये अतिशय स्पष्टपणे आत्तापर्यंतच्या GRनुसार अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडत की IC कमिटीची जबाबदारी कोणाची आहे, IC कमिटी कशा पद्धतीने कार्यरत असाव्यात आणि ICचा ऑडिट झालं पाहिजे या संदर्भातला GR हा 22 ऑगस्ट रोजी आला. आणि म्हणून माझ्या समवेत आता कलेक्टर साहेबसुद्धा आहेत, SP साहेबसुद्धा आहेत, त्यांना देखील मी या निमित्तानं मनापासून विनंती करेल की IC कमिटीच्या संदर्भातल्या ऑडिटवर आता आपल्याला काम करावं लागेल. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणातल्या महिलांची संख्या असताना IC कमिटी आहेतच पण आता त्या ॲक्टिव्ह करणं आणि त्यांचं ऑडिट करणं ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आता महिलांना सुरक्षितता देणं. खरं तर कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाला, मानसिक अत्याचार झाला, कोणत्याही पद्धतीचं मॉलेस्टेशन होत होतं तर त्याची तक्रार पोलीस स्टेशनला देण्याऐवजी ICच्या माध्यमातून ती केस निकालात निघाली पाहिजे. इतकी मोठी ताकद ह्या IC कमिटीमध्ये आहे आणि IC कमिटीला तशा पद्धतीचे अधिकारसुद्धा दिलेले आहेत. त्याच्यामुळे आता आमचा भर असणार आहे तो IC कमिटीच्या ऑडिटवरती. दुसरी गोष्ट मिसिंग केसेसच्या बाबत, बालविवाहाच्या बाबत आणि विधवा प्रथाच्या बाबत गेली 4 वर्ष राज्य महिला आयोगाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध पातळीवरती आम्ही मोहीम राबवत असतो. आजही ग्रामीण भागामध्ये मी आता हा वर्धा, गोंदिया, भंडारा भाग फिरले तर मिसिंग केसेस काही प्रमाणात दिसतात आणि म्हणून ह्युमन ट्रॅफिकिंगची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून दिसते. याच्यावरती आपण काम करत असतो. म्हणून यामध्ये विद्यार्थ्यांचं समुपदेशन होणं फार गरजेचं आहे. शालेय जीवनामध्ये आयुष्य जगत असताना केवळ एक लैंगिक आकर्षण किंवा कोणती इतर प्रेमाची आमिष अशा पद्धतीने मुलींची फसवणूक होणं हे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आढळतं आणि म्हणून कुटुंबामधला संवाद होणं फार गरजेचं आहे. आम्ही शिक्षण विभागाला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत की प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये शिक्षक पालक संवादाबरोबरच पालकांनी देखील विद्यार्थ्यांबरोबरचा संवाद साधावा. कोणत्याही पद्धतीच्या अडचणी आल्या तर त्यांच्याकडे शाळा कॉलेजमध्ये असलेली तक्रार पेटी असेल. राज्यात कुठे कुठे आहेत सध्या प्रायोगिक तत्वावर आहेत प्री मॅरेज काउन्सिलिंग आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, आमच्या पुण्यामध्ये आहेत आणि याच्यासाठी आम्ही शासनाकडे शिफारस करतोय. खरं तर असा आत्तापर्यंत आपल्याकडे ती संकल्पना नव्हती आणि या संकल्पनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय ते पाहता लक्षात येतं की सोशल मीडियाचा वाढता वापर, इंटरनेटचा वाढता वापर आणि कमी झालेला संवाद आणि या स्पर्धेच्या जगामध्ये पती पत्नी दोघंही कुठे ना कुठे कामाच्या निमित्तानं असताना अगदी 2-2 महिन्यामध्ये सुद्धा घटस्फोटाचं प्रमाण. कालही माझ्याकडे काही कुटुंब आले होते की 2-3 महिन्यामध्ये लग्न होऊन त्यांना घटस्फोट हवेत. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेवटी कुटुंब संस्था टिकवत असताना लग्न संस्था, लग्न विवाह ह्या सगळ्या पद्धतीने आपण जात असताना त्यांना लग्नाच्या अगोदर पती पत्नीची जबाबदारी काय, घरच्यांची जबाबदारी काय आणि जर आपण घेतलेली जबाबदारी पेलू शकत नसेल तर कायदा कशा पद्धतीने त्यांना मदत करू शकतो याची सगळी माहिती ही प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये देतो. त्याच्यामुळे 10 आता प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. पण एक चांगल्या पद्धतीने
पद्धतीने प्रभावीपणे आमचे प्रोटेक्शन ऑफिसर असतील, जिमोबा असतील, या विधी सेवा प्राधिकरण असेल, यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर सुरू केले. आणि प्री मॅरेज काउन्सिलिंगचं सर्टिफिकेट असल्याशिवाय कार्यालय बुक होऊ नये, त्यांना विवाहाचं कोणतीही परवानगी मिळू नये किंवा इतर यंत्रणा मिळू नयेत, अशा पद्धतीने शक्यतो आमचा प्रयत्न आहे की प्री मॅरेज काउन्सिलिंग हे कंपल्सरी जर केलं तर फार मोठ्या प्रमाणात त्याचा फरक पडतो. तुम्ही पुणे आणि संभाजीनगर कुठे आहे? आम्ही 6पैकी सुरू झालेले आहे. सुरू झालेले आहेत ते विधी सेवा प्राधिकरणाच्याच कक्ष आणि वन स्टॉप सेंटरच्या कक्षामध्ये हे प्रायोगिक तत्वावरती आपण सुरू केलेत. अजूनही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल. पण नागपुरात पण आहे. नागपूरमध्ये अजून सुरू केलेलं नाही आहे, पण आम्ही ती निश्चितपणाने गृहमंत्र्यांकडे मागणी. 2 नाव सांगितले तुम्ही 10पैकी, आणखी कुठे आहे? मुंबईला आहे, नाशिकला आहे, नाशिकमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. आणि आम्ही ती सविस्तर यादी तुमच्याकडे यादी पाठवून देतो, देतो. शेअर करतो. बाद में लिस्ट लेके जाना, बाद में लिस्ट दे देंगे. हां, मॅडम, प्रत्येक चौकामध्ये काही महिला जे असतात तर लहान लहान मुलांना घेऊन फिरत असतात, भीक मागतात, तर यांच्या बाबतीत आपल्या विभागातर्फे बऱ्याच वेळा ह्या आपण अशा पद्धतीच्या तक्रारी यापूर्वी आमच्याकडे जेव्हा आल्या तेव्हा आम्ही यांची माहिती घेतली आणि पोलिसांच्या माध्यमातून चौकशी करण्याच्या सूचना दिल्यानंतर ह्या व्यक्तींची कुटुंब असतात, मग ते कुटुंबाबरोबरच राहतात. त्याच्यामुळे त्या ना मिसिंग आहेत, ना त्यांच्याबद्दलच्या कोणाच्या तक्रारी आहेत. आणि ह्यांची कुटुंब असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलिसांकडून कारवाई केल्यानंतर ते तिथं दिसत नाहीत, परत थोड्या दिवसांनी कुठल्या वेगळ्या ठिकाणी ते दिसतात. आणि बऱ्याच वेळा ही संख्या बाहेर राज्यावरून आलेल्या लोकांची पण इथं येऊन व्यवस्थित ती सेटल झालेली असतात. पण असे काही तक्रार असेल कोणाची किंवा त्यांच्यामुळे इतरांना काही उपद्रव होत असेल किंवा काही वेगळ्या पद्धतीची जे त्यांची वर्तणूक असेल तर जरूर आमच्यापर्यंत पोहोचवू. आम्ही पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करू. झाले. थँक्यू.